नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्याआधी महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महायुतीत 3 पक्ष प्रमुख आहेत। सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा उमेदवारीसाठी वाद सुरू झाला आहे। हा वाद पुण्यातील मावळ मतदारसंघाचा वाद समोर आला आहे। महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेलं नाही, मात्र विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल त्यांना त्या जागा दिल्या जातील असे सूत्र ठरले असल्याची माहिती आहे। पुण्यातील मावळ मतदारसंघाच्या जागेवर महायुतीतील 2 पक्षांनी दावा केला आहे। या जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही फूट पडते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मावळमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विद्यमान आमदार आहेत, मात्र या जागेवर भाजपाने दावा केला आहे। तर अजित पवार गटाचे बापूसाहेब बेगडे यांनीही या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे। भाजपाने अजित पवारांच्या नेत्याने या मतदारसंघावर दावा केला असल्यामुळे या मतदारसंघाचा तिढा निवडणूक जाहीर होईपर्यंत अधिक वाढण्याची शक्यता आहे। मावळमध्ये उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे यांनी मावळच्या जागेवर दावा केला आहे। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मावळमधून उमेदवाराची मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे। मावळ मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच या जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे। मावळचे विद्यमान आमदार अजित पवार गटाचेच आहेत। त्यानंतरही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बेगडे यांनी उमेदवाराची मागणी केल्यामुळे येत्या काळात अजित पवारांसमोर उमेदवारी कोणाला द्यायची आणि महायुतीतील भाजपाच्या इच्छुकांना कसे शांत करायचे हा पेच अजित पवार कसा सोडवतात हे पाहावे लागेल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।